तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपलं यश आढाव या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलेलो आहे श्री क्षेत्र ज्योतिबा गड म्हणजेच कोल्हापूरमधील ज्योतिबा मंदिर या देवस्थानाला भेट देण्यासाठी आलेलो आहे. आपला प्लॅन अचानक ठरला. तर आपण आता मंदिरात पोहोचलेलो आहे. मंदिरामध्ये जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. तसं आपल्याला खूपच लेट झालेलं आहे, कारण पुण्यावरून जवळ 200-250 किलोमीटर आपल्याला अंतर होतं. सकाळी निघालो लवकर, पण काही ठिकाणी रस्ता खराब लागल्यामुळे थोडा वेळ झाला. आता मध्ये जाऊया, दर्शन घेऊया, तुम्हाला मधला परिसर दाखवतो. व्हिडिओसोबत पुढे राहा. मित्रांनो, आता आपल्याला जे समोर पुढं दिसतंय ते ज्योतिबाचं मंदिर आहे. हा आपला प्लॅन एक सरप्राईज प्लॅन होता. जाता आता आपल्याला हायवेवरमधनं थोडंसं मध्ये येऊन 15-20 किलोमीटरमध्ये येऊन ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं होतं. तसं बघितलं तर मी पहिल्यांदा ज्योतिबाचं दर्शन घेतो आहे. त्याच्या आधी कधी आलेलं नाही ज्योतिबाच्या दर्शनाला. तर बघूया मध्ये मंदिर वगैरे कसं आहे. हा पूर्ण मंदिराचा आसपासचा परिसर आहे. इकडे पाठीमागे इथं आपल्या राजांची प्रतिमा आहे. आणि ज्योतिबाचं मंदिर अजून एक गोष्ट फेमस आहे की तिथलं गुलाब जास्त प्रमाणात उधळला जातो. हे आता आलेलं आहे आपलं ज्योतिबाचा दक्षिण दरवाजा. हा जो बघताय तुम्ही ज्योतिबाचा दक्षिण दरवाजा आहे. आणि हे बऱ्यापैकी थोडा जेजुरीसारखाच फील होतो. फक्त जेजुरीला भंडारा उधळतात आणि इथे गुलाब उधळतात. पूर्ण जेजुरी गडासारखाच ज्योतिबाचा पण गड आहे. जागोजागी तुम्हाला तळी वगैरे भरताना दिसून येईल. काही त्या काळची तोफ वगैरे, पूर्ण हा परिसर बघू शकता तुम्ही. तर आता आपण मध्ये ज्योतिबा दर्शनाला जातोय. आणि तुम्ही बघू शकता की ज्योतिबा मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला 3 ते 4 दीपमाळे, 3 इथं दीपमाळे, 1, 2, 3 आणि 4थी दीपमाळ इकडे. आता दीपमाळचा उपयोग त्या काळी दिवे प्रज्वलित करण्यासाठी केला आहे. त्याच्यात दिवे वगैरे ठेवले जायचे जेणेकरून पूर्ण परिसरात उजेड पडायचा. हां, इकडे पण पाठीमागे दीपमाळे. हो, गड भारी गड आहे, तसा मोठा गड आहे. ही पूर्ण मंदिराचा परिसर आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण भारत देशातून इथं भक्त भाविक येत असतात. आणि आपल्या महाराष्ट्रात तसं कुलदैवत पण आहे. तसं बघितलं तर आमचं कुलदैवत आहे खंडेराव. आणि दरवेळीप्रमाणे कुठं पण जाऊ आपल्याला उशिराच होता. असं मागच्या वेळी पण भीमाशंकरला गेलो होतो आपण, तिथं पण उशिराच झाला होता. आता तुम्ही बघू शकता की लाईन खूप मोठी लागलेली आहे. तर अशी होऊन लाईन तिकडे खायला जाते म्हणजे डायरेक्ट दर्शनाला. पण आता असं प्लॅन करतोय की आपण मुखदर्शन घेऊन या, कारण पुढं अजून एका मंदिरात दर्शन घ्यायचं आहे. आणि हे बघा, हे जे समोर दिसतंय ते एक त्या काळचा कुंड आहे. बघू शकतात कसलं भारी आणि एकदम स्ट्रक्चर साबूत आहे. त्या काळी इथं पाणी साठवण्यासाठी हे कुंड वापरायचं होतं. आता त्यांनी बंद केलं आहे तसं वरनं, कारण वरनं बऱ्यापैकी लोक कचरा वगैरे टाकतात. आणि त्या तिथनं बघा, तिथनं आतमध्ये यायला पायऱ्या वगैरे, एक तिथं गेट दरवाजा पण तिथं. आणि ज्योतिबा मंदिराच्या समोरच नंदी महाराजांची भव्य अशी मोठी मूर्ती आहे. तशा 2 मूर्त्या आहेत त्या. हे गेट आहे, म्हणजे इथनं दरवाजा इथं दर्शन घेण्यासाठी. आता जास्त गर्दी असल्यामुळं आपण काय आता बाहेरनं दर्शन घेतोय. ह्या 2 नंदी महाराजांच्या मोठ्या प्रतिमा. मंदिराच्या पाठीमागचा हा एक दरवाजा आहे, जिकडनं बाहेर जायला आहे. तिकडून ते दक्षिण दरवाजाने एंट्री होती आणि इकडून बाहेर जातं. जागोजागी काळभैरवनाथाचं मंदिर, शनी मंदिर वगैरे दिसून येईल तुम्हाला. तसंच त्यासोबत फुलं वगैरे घेणारी प्रसाद विक्रेते पण दिसून येईल तुम्हाला परिसरामध्ये. हा पूर्ण परिसर जो आहे तो पूर्ण एकदम गुलाला आणि एकदम गुलाबी करून टाकलेला आहे. तिथं जे समोर आहे आपल्या सटवा देवीचं मंदिर. तुम्ही पूर्ण म्हणजे मंदिराचं तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. मंदिराचं स्ट्रक्चर बघा किती एकदम भव्य दिव्य बांधलेलं आहे. पूर्ण भरपूर मोठा असा मंदिराचा परिसर आहे. जागोजागी मंदिरामध्ये तुम्हाला असे खाद्यपदार्थ विक्रेते दिसून येतात. आज तशी आता मी तर पाहिजे झालेलं आहे. हाही गर्दी वगैरे आहे, भक्तांची भरपूर गर्दी आहे. आणि तुम्ही परिसर बघू शकता.
ह्या रोडने तुम्ही डायरेक्ट इकडं मंदिराच्या जवळ येऊ शकता. तिकडं समोर मंदिराची दरवाजा राहतो आणि इथं आसपास तुम्ही कुठं पण पार्किंग वगैरे लावू शकता. फक्त एवढंच की जर तुम्ही असे कुठं पार्किंग वगैरे लावलं तर तुम्हाला त्यांच्याकडून प्रसाद वगैरे घ्यावा लागतो. ठीक आहे, जेणेकरून त्यांना बी आपली थोडी आर्थिक वगैरे मदत होते आणि आपलं सामान वगैरे पण व्यवस्थित राहतं. तर मित्रांनो, आता आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊन आलेलो आहे. दर्शन थोडं लवकर झालं कारण आपण मुख दर्शन घेतलेलं आहे. मध्ये भरपूर गर्दी वगैरे होती, त्याला मुख दर्शन घ्यावं लागलं. दर्शन छान पद्धतीने झालं. बऱ्याच व्हिजिट केली, मंदिर पण छान होतं. आता निघालेलं पुढच्या प्रवासाचा व्हिडिओ नक्कीच येईल. तोपर्यंत स्टे ट्यून आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून टाका. ज्योतिबाच्या नावानं